आणि हे भावार्थी परिवार, हे भावार्थ परिवाराचे कुलदैवत कुलस्वामिनी गेली कित्येक वर्षांपासून या ठिकाणी आपण या नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं अश्विन शुद्ध प्रतिपदा ते अश्विन शुद्ध नवमी या कालावधीमध्ये अनेक कार्यक्रमांचं आयोजन करत असतो। आज अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून या ठिकाणी अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलं। प्रतिपदेला, द्वितीयेला, तृतीयेला आणि चतुर्थीला अशा प्रकारे आपण या ठिकाणी भजनांचं नियोजन केलं। देवीचं स्तवन आपल्याकडून घडावं, देवीचं महात्म्य आपल्याकडून वर्णन व्हावं या उद्देशाने या ठिकाणी आपण भजनाचा कार्यक्रम असेल, आरती असेल, आदी करून अनेक कार्यक्रमांचं नियोजन या ठिकाणी आपण केलं। आणि आज 5वी माळ आहे, 5वा दिवस आहे, आज 5वी माळ आहे। आणि त्या निमित्तानं आज आपण या ठिकाणी त्या देवीचं स्वरूप आम्हाला कळावं, कुलदैवताचं स्वरूप आम्हाला कळावं या उद्देशाने या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। आमचे तानाजी दादा असतील, त्याचप्रमाणे चिखले येथील नारायण दादा भोईर उपस्थित आहेत, मोहन दादा भावार्थी असतील, आदी करून या भावार्थी परिवाराने निमंत्रित केलं आणि ही सेवा करण्याचं भाग्य मला लाभलं। खर तर देवी काय आणि देव काय, जो फरक आम्हाला कळतो, जो फरक आम्हाला वाटतो, हा फक्त आमच्या चर्मचक्षूंपुरता मर्यादित आहे बरं का। देवी किंवा देव हा फरक जो आम्हाला वाटतो हा चर्मचक्षूंपुरता मर्यादित आहे। जोपर्यंत देवाकडे काय आणि देवीकडे काय आम्ही आमच्या चांबड्याच्या डोळ्याने पाहतोय ना, तोपर्यंत आम्हाला भेद कळतो, फरक वाटतो दोघांमध्ये। ज्या वेळेला आम्ही देवाकडे काय आणि देवीकडे काय ज्ञान चक्षुने पाहू, अनुभवाने, आत्मसाक्षात्काराने ज्या वेळेला त्यांची ओळख घेऊ ना, त्यावेळेला दोघांमध्ये असलेला भेद नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही। देवाचे अवतार जर पाहायला गेलं तर यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत भूतानां धर्मस्य तदात्मनं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतः धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे। देवाला अनेक वेळेला यावं लागलेलं या ठिकाणी कार्य करण्यासाठी आणि भगवंत अनेक वेळेला वेगवेगळ्या अवतारामध्ये या ठिकाणी कार्य करत असतात। त्याचप्रमाणे ज्या वेळेला महामायेला यायचं असतंय, महामायेची गरज असते, त्या अवताराच्या रूपाने या ठिकाणी कार्य करायचं असतंय, त्यावेळेला देवांचं सामर्थ्य एकत्रितरित्या वटलेलं आणि त्याच्यापासून निर्माण झालेली ती महामाया आहे, ती आदिशक्ती आहे। दोघांचं कार्य एकच आहे। धर्म रक्षावय अवतार घेसे आपुल्या पालिसी भक्तजना अंबरुसीसाठी जन्मसोशी येले दुष्ट निंदिलेले किती एक। जगद्गुरु तुकोबा म्हणतायत, तिकडे स्वतः भगवंत अर्जुनाला मार्गदर्शन करत असताना म्हणतायत, अरे अर्जुना, अनेक वेळा या भूतलावर, या भूमीवर आपल्याला यावं लागलेलं आहे। ज्या ज्या वेळेला अधर्म माजला जातोय ना, दुष्ट प्रवृत्ती माजली जाते ना, त्या वेळेला दुष्ट प्रवृत्तीचा नाश करण्यासाठी, भक्ताचं रक्षण करण्यासाठी आणि दुष्टांचा नाश करण्यासाठी आणि धर्माचं रक्षण करण्यासाठी, धर्म कार्य करण्यासाठी आपल्याला अनेक वेळा यावं लागलेलं आहे। ज्ञान कर्म संन्यास योग सांगत असताना भगवंत म्हणतात, अर्जुना, हा योग सहसा मी कोणाला सांगत नाही बरं का। पूर्वी मनुला सांगितलेला, सूर्याला सांगितलेला, सूर्याने मनुला सांगितला आणि म्हणून इक्ष्वाला सांगितला, आणि तो योग तू अत्यंत माझ्या जवळचा परमभक्त म्हणून मी तुला सांगतो बरं का। तिथे उल्लेख केलेला आहे, मी माझ्या आई वडिलांनाही सांगितलेला नाही, हा उल्लेख आहे बरं का। हा बरोबर आहे ना।
हा उल्लेख आहे. आता मला सांगा, भगवान श्रीकृष्णांची जन्मतारीख अर्जुनाला माहिती आहे, समजतंय ना? अर्जुनाची जन्मतारीख अर्जुनाला माहिती आहे, पण भगवंत काय म्हणतायत, हा योग मी पूर्वी कोणाला सांगितलेला? सूर्याला. सूर्याने मनुला, मनुने इच्छुकाला सांगितलेला, आणि तोच योग आज मी तुला सांगतो. फक्त अर्जुनाच्या ठिकाणी आपण उभे राहा, आपल्या मनात काय येईल सांगा. अर्जुनाच्या ठिकाणी आपण उभे राहा आणि आपल्याला भगवंत सांगतायत असं असं आहे म्हणून. अर्जुन म्हणतो, देवा तुमची जन्मतारीख मला माहिती आहे, माझी जन्मतारीख मला माहिती आहे. आपण कधीचे, सूर्य कधीचा, मनु कधीचा, इक्ष्वाकू कधीचा. आणि मग त्याची जाणीव, त्याची ओळख करून देण्यासाठी भगवंत म्हणतात, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मनं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतः धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. रावणाचा वध करण्यासाठी भगवान श्रीराम प्रभूंना शस्त्रधारी व्हावं लागलं, हातामध्ये बाण घ्यावा लागला. बरं का? आज रावण मेलाय का? तो मेलाय का जिवंत आहे ना? रावण म्हणजे साधा नाही काय, सगळं सामुग्री आहे त्याच्याकडे, सगळं काही आहे, सगळं काही आहे. बरं का? पण मेन जे पाहिजे तेच नाही आहे. सगळं काही आहे पण मुख्य जे पाहिजे तेच नाही आहे. ज्याला प्रॉपर्टीचा अभिमान असेल ना, आपल्या संपत्तीचा, त्याने रावणाचा विचार करायचा, म्हणजे त्याचा अहंकार गळून पडेल. बरं का? कारण त्याच्याकडे किती होतं? त्याची लंका सोन्याची होती. कोणाची? रावणाची. बरं का? ज्याला आपल्या ज्ञानाचा अभिमान असेल ना, त्यानेही रावणाचा विचार करावा. कारण दशग्रंथी ब्राह्मण म्हटलेला आहे त्याला. का? 4 वेद आणि 6 शास्त्राचा अभ्यास केलेला असा तो दशग्रंथी ब्राह्मण. आपल्याला काही ज्ञान आहे, वेदांची नाव अजून पाठ नाहीत, अभ्यास तर लांबच गेला. काय ज्ञानाचा अभिमान ज्याला असेल त्यानेही रावणाला आठवावं. त्याच्या पुढे सांगतो तुम्हाला, ज्याला भक्तीचा अभिमान असेल ना, की देवाच्या बाबतीत मी कधी काही कमी पडत नाही, काय देवाचं करायला आम्ही कधी काही कमी पडत नाही, ज्याला अभिमान असेल ना भक्तीचा, मी देवाला मोठी फुलं आणतो, मी देवाला मोठा हार आणतो, मी देवाला तुपाच्या दिव्या शिवाय लावत नाही, मी देवाला सुगंधी अगरबत्ती लावतोय, देवाच्या बाबतीत आम्ही काही कधी कमी पडत नाही. ज्याच्या अंतःकरणामध्ये तो अभिमान असेल ना, त्यांनी रावणाला आठवावं रावणीची भक्ती काय होती. पुराणात उल्लेख आहे, ज्या वेळेला देवाला वाहण्यासाठी एक फूल कमी पडलं, त्यावेळेला रावणाने शिर वाहिलेला आहे. शिर वाहिलेला आहे. रावणाची भक्ती म्हणाल तर गुरुचरित्रामध्ये गोकर्ण महाबळेश्वर लिंग स्थापना नाम असा एक अध्याय आलेला आहे. बरं का? आणि शिवलीलामृतामध्ये तोच एक प्रकरण आलेला आहे त्या ठिकाणी गोकर्णाचं. दोन्हीकडे फक्त एवढाच भेद आहे की लिंग तिकडं मातीचं आहे, इकडे पिठाचं आहे. बरं का माऊली? आई मातीच्या लिंगाची पूजा करते. ह्या ज्या वेळेला रावणाने बघितलं त्यावेळेला रावण बोलतोय, अगं दशग्रंथी ब्राह्मणाची आई असताना तो मातीच्या लिंगाची पूजा करते. कैलास सकट त्याला घेऊन येतोय. कोणाला? महादेवाला, शंकराला. तेवढं बळ होतं, तेवढं सामर्थ्य होतं. त्यामुळे तेवढ्या सामर्थ्याने त्याने सांगितलं सुद्धा की कैलासा सकट घेऊन येतो. बरं का? आणि गेला रावण, कैलासाला हात घातला, धरणीकंप व्हायला लागला, सगळे देव इकडे तिकडे पळायला लागले, सगळे देव इकडे तिकडे पाहायला लागले, एकमेकाला विचारायला लागले कोण काय करायला लागले. ब्रह्मदेव म्हणतात मी काही करत नाही, विष्णुदेव म्हणतात मी काही करत नाही. तिकडे इंद्राला चिंताग्रस्त झाला. इंद्र नक्की कोण काय करतंय, धरणीकंप कसा काय व्हायला लागला. इकडे पार्वती माता महादेवांना विचारते हे चाललंय काय. तुम्ही काही न करता
धरणीकंप कसा होतोय, जमीन हालते कशी. आणि म्हणून महादेव पार्वती मातेला सांगतायत, एक भक्त आहे माझा खेळतोय, जरा खेळू दे, किती वेळ खेळायचा तेवढा. थोडा वेळ खेळून दिलं आणि आपला एक पाय कैलासावर ठेवल्याबरोबर रावण खाली दडपला गेला कैलासाच्या खाली. तिथून मोकळा होण्यासाठी रावणाने जे राग गायलेले आहेत ना, जे राग आळवलेले आहेत ना, जे देवाचं स्तवन केलंय ना, ऐका, आतड्याचा विना केलाय त्याने आणि शिराचा तंबोरा केलाय. आपला विषय असा आहे की ज्याला भक्तीचा अभिमान असेल ना, की माझ्यासारखा भक्ती करणारा कोण नाही, देवाचं करणारा माझ्यासारखा कोण नाही, त्यांनी रावणाला आठवावं. देवाला वाहण्यासाठी शेजाऱ्यांच्या आवारातल्या फुलं आणणाऱ्यांनी तर आठवावंच आठवावं. मग तरी सुद्धा आज त्याचं नाव पण शिल्लक राहिलं नाही. राहिलंय का? आहे का तुमच्या गावामध्ये एखादा रावण नावाचा माणूस? हाय? रावण नावाचा माणूस आहे का करवेळ्यामध्ये? नाही. नावाचा नाही, कर्माचा. हा, कौस नावाचा माणूस नसेल. म्हणून आजही रावण जिवंत आहे, आजही कौस जिवंत आहे, गेलेला नाही. त्याचा वध करण्यासाठी भगवंताला अवतार घ्यावा लागतो. दुष्ट प्रवृत्तीचा नाश करण्यासाठी, भक्ताचं रक्षण करण्यासाठी आणि धर्माचं कार्य करण्यासाठी भगवंताला अवतार घ्यावा लागतो. भगवंत एक असतात. त्या विद्यार्थ्याकडे ज्या ज्या वेळेला कार्य करण्याची बुद्धी निर्माण होते ना, कार्य करण्याची स्फूर्ती निर्माण होते ना, मूळ पुरुषाकडून कार्य करण्यासाठी निर्माण झालेलीच मूळ माया आहे, वेगळी नाही. आदिशक्ती, मूळ माया, महामाया, वेगळं रूप नाही आहे. आज ज्या देवीचं आम्ही 9 दिवस 9 रात्र अधिष्ठान लावतोय, मूर्ती रूपाने ज्या देवीची आम्ही पूजा करतोय, त्या देवीला सुद्धा दृष्टांचा नाश करण्यासाठी, राक्षसांचा नाश करण्यासाठी 9 दिवस 9 रात्र युद्ध करावं लागलं बरं का. महिषासुराचा वध करण्यासाठी देवीला ते रूप धारण करावं लागलं. चंडमुंडाचा वध करण्यासाठी देवीला ते रूप धारण करावं लागलं. सुंभ निसुंभाचा वध करण्यासाठी देवीला ते रूप धारण करावं लागलं. रक्तासूर नावाचा एक असुर होता. रक्तासूर, जिथे रक्त पडायचं ना, त्याच्यातून एक राक्षस तयार व्हायचा. समजतंय का? जिथे रक्त त्याचं पडायचं ना दादा, तिथे एक राक्षस तयार व्हायचा. अशांचा वध करण्यासाठी देवीला वेगवेगळ्या अवतारामध्ये यावं लागलं आणि वेगवेगळा अवतार धारण करून त्या ठिकाणी धर्माचं कार्य करावं लागलं. आम्ही जो नवरात्र उत्सव साजरा करतो ना, वर्षभरामध्ये 3 प्रकारचा नवरात्र उत्सव साजरा केला जातो बरं का माऊली. चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा ते श्रीराम नवमी, चैत्र शुद्ध नवमी, या कालावधीमध्ये जो नवरात्र उत्सव साजरा केला जातोय त्याला वासंती नवरात्र उत्सव म्हणतात. वासंती नवरात्र उत्सव. अश्विन शुद्ध प्रतिपदा अर्थात आत्ता ते अश्विन शुद्ध नवमी, याला शारदीय नवरात्र उत्सव म्हणतात. शारदीय नवरात्र उत्सव आता जो सुरू आहे तो. आणि मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते मार्गशीर्ष शुद्ध नवमी, याला शाकंभरी नवरात्र उत्सव म्हणतात. ज्या ज्या वेळेला देवीला यावं लागलं ना, अवतार घ्यावा लागला ना, त्या त्या वेळेला त्या त्या पद्धतीने अवतार घेतलेला आहे आणि त्या त्या पद्धतीने कार्य केलेलं आहे. आमचं नेमकं झालं काय माहितीये का? आम्ही देवाचं कार्य करायचं निमित्त करतोय, आम्ही धर्माचं कार्य करण्याचं निमित्त करतोय, पण मात्र
धर्म कार्य पुढे करून आमच्याकडून अधर्म घडतोय आम्हाला कळत नाही. आम्ही करतोय धर्म कार्य पुढं बरं का, पण आमच्याकडून काय घडतंय? अधर्म घडतोय. मला सांगा, जर महिषासुराचा वध करण्यासाठी त्या माझ्या दुर्गा मातेला, त्या देवीला वेगवेगळ्या रूपामध्ये, मग ती श्री महामाया असेल, ती महालक्ष्मी असेल, ती महाकाली असेल, ती महासरस्वती असेल, नवे नवे नवदुर्गांचा अवतार असेल, नवदुर्गांचा अवतार असेल, जर 9 रात्र आणि 9 दिवस नॉन स्टॉप जर देवीने त्या महिषासुराचा वध करण्यासाठी, त्या दुष्टवृत्तीचा नाश करण्यासाठी, त्या राक्षसांचा वध करण्यासाठी रात्र दिवस जर समजा युद्ध केलं, बरोबर आहे ना? हीच आख्यायिका आहे ना, देवी महात्म्यामध्ये हेच सांगितलंय. देवी महात्म्य जे आहे ना त्याच्यामध्ये हेच सांगितलंय. मग देवी येण्याच्या वेळेला, तो नवरात्र उत्सव येण्याच्या वेळेला आमची पहिले तयारी आम्ही केली पाहिजे, किंवा आमच्या मनामध्ये पहिला विचार आला पाहिजे, उत्सव जवळ आलेला आहे, उत्सवाच्या वेळेला रोज नित्य नेमाने सकाळ संध्याकाळ आरती करावी लागते, उत्सव येण्याच्या आधी आमची आरती पाठ झाली पाहिजे. हा विचार आम्ही केला पाहिजे. पाठ नाही पण कमीत कमी पुस्तक घेऊन तरी न चुकता बोलता आली पाहिजे. अश्विन शुद्ध पक्षी अंबा बैसिली व शिवासनी हो. जोरात आवाज आमचा फक्त तेव्हाच येतो, उदो बोला उदो. सगळ्यांचं पाठ ना बाबा, खरं की कुठं आहे? आरतीच्या वेळेला पोरांचा जयदेव जयदेव भारी असतंय, किती जोरात असतंय ते. जयदेव जयदेव आला ना का त्यांना लय मजा येते, खूप जोरात बोलतात ते. बाळा खरं की कुठं आहे? दुसरं काही पाठ नसलं तरी जयदेव जयदेव जोरात असतंय त्यांचं. पण तरी मी म्हणेन, जी जी मुलं आरतीला उपस्थित असतात ना, ऐकताय ना, दांडियाला नाही बरं का, नाचाला नाही बरं का, जी जी मुलं आरतीला उपस्थित असतात, भले आरत्या पाठ नसतील पण जयदेव जयदेव म्हणण्याची तरी सद्बुद्धी त्यांना प्राप्त होते, उत्पन्न होते ना, ही खऱ्या अर्थानं देवीची कृपा आहे, देवाची कृपा आहे म्हणायला हरकत नाही. ही खऱ्या अर्थानं देवाची कृपा आहे. जयदेव जयदेव म्हणण्याची तरी सद्बुद्धी उत्पन्न होते, तेवढी तरी त्यांना वाटतंय की जयदेव जयदेव तरी म्हणावं. नवरात्र उत्सव जवळ आल्यानंतर आम्हाला ओढ निर्माण झाली पाहिजे, आमच्या अंतःकरणामध्ये विचार निर्माण झाला पाहिजे की अरे आरती कमीत कमी पाठ नाही पण वाचून तरी स्पष्ट व्यवस्थित बोलता आली पाहिजे, न चुकता. मला सांगा किती जणांची ओढ असते? आमची ओढ फक्त एकच असते, तो तख्ता आमच्या हातात पडतो कधी. खरं की खोटं? कुठला तख्ता, कुठल्या दिवशी, कुठला रंग आहे, आणि एकदा तो तख्ता हातात पडला की मग आम्ही चालतोय. हिरवी आहे, पिवळी आहे, निळी आणावी लागेल, सफेद पण नाहीये, सफेद आणावी लागेल. मग हे गाराणं कोणाकडं? ह्या देवीचं गाराणं देवाकडं. आता देवाची परिस्थिती असेल तर ठीक आहे, आणि देवाची परिस्थिती जर नसेल तर त्या देवाला का वाटू नये नवरात्र उत्सव नाहीच येईल तर बरं आहे. ऐकताय ना व्यवस्थित? काही संबंध आहे का बरं? या रंगाचा आणि नवरात्र उत्सवाचा काही संबंध आहे? मला सांगा, ज्या देवीने रात्रंदिवस महिषासुराचा वध करण्यासाठी जर रात्रंदिवस युद्ध केला, तर ह्या वेगवेगळ्या रंगाच्या साड्या बदलायला देवीला वेळ मिळाला कधी बरं? मिळाला? तरी ठीक आहे, उत्सव जो आम्ही आयोजित करतोय की नाही, आमचा उत्साह वाढवण्यासाठी उत्सव आयोजित करत असतो. ऐका हा, उत्सव काय करत असतो? उत्साह वाढवत असतो. ह्या घरामध्ये वर्षभर या दिवसांची, या नवरात्राची वाट पाहत असतील लोक, आपली सगळीच भाविक भक्त. उत्सव आणि उत्साह वाढवला जातो. मग आम्हाला जर उत्साहाने उत्सव जर साजरा करायचा आहे, त्याचा आनंद जर घ्यायचा आहे, तर आमच्याकडे असेल त्याचा आनंद आम्ही घेतला पाहिजे. ऐकताय ना? ऍक्च्युली धर्म कार्य पुढे करून आम्ही अधर्म करतो हे आम्हाला कळत नाही.
बरं का. बाकीचं ते आरतीला तर बोलवावे लागतात बरीचशी मंडळी, म्हणजे आपल्याकडे नाही, आपल्या खेड्यापाड्यात बरं आहे. शहरामध्ये जर बघाल ना, शहरामध्ये जर विचार कराल ना, तर आरतीला बोलवावे लागतात, बोलवून आणावे लागतात आरतीला, बरं का. गरब्याच्या वेळेला जागा नसते रात्रीचे. एकदा 10 वाजले ना, 9:30-10 वाजले ना, शहरामध्ये बघा काय अवस्था आहे आज. काही संबंध आहे का नवरात्र उत्सवाचा आणि त्याचा, देवीच्या महात्म्याचा आणि त्याचा काही संबंध आहे? काहीच संबंध नाही, काहीच नाही. ठीक आहे, तरी आपण काय बोलतो की उत्साह वाढवतोय, तुम्ही त्याचा आनंद घ्या, पण त्याचा दुष्परिणाम जर होत असेल तर, ज्या वृत्तीचा नाश करण्यासाठी देवीने अवतार घेतला, तीच वाईट कर्म जर आज देवीच्या मूर्तीच्या पुढ्यात घडत असेल तर मला सांगा, अजून कुठल्या अवताराची वाट पाहताय तुम्ही? कुठल्या अवताराची वाट पाहताय अजून तुम्ही? रावण व्यक्ती रूपाने त्यावेळेला होता म्हणून बाणाने त्याला वध केला, त्याचा देवाला शस्त्रधारी व्हावं लागलं. महिषासूर व्यक्ती रूपाने होता म्हणून देवीला शस्त्र हातात घ्यावं लागलं. बघा ना देवीचं कसा रूप आहे तो, त्या देवीला शस्त्र हातात घ्यावं लागलं. चंड मुंड व्यक्ती रूपाने होते, शुंभ निशुंभ व्यक्ती रूपाने होते, रक्तपात रक्तासूर तो असुर व्यक्ती रूपाने होता म्हणून शस्त्र हातात घ्यावं लागलं. आज तोच राक्षस, तोच रावण, तोच चंडमुंड, तोच शुंभ निशुंभ विचाराच्या रूपाने आमच्या मनात आहे. म्हणून आज शस्त्राची गरज नाही, आज शास्त्राची गरज आहे. आणि शास्त्राची गरज आहे म्हणून हे प्रवचन आहे. समजतंय ना? शास्त्राची गरज आहे म्हणून हे प्रवचन आहे. कीर्तन आम्ही श्रवण करावं, आम्ही प्रवचन श्रवण करावं का? आज खऱ्या अर्थानं आमच्या मनातली जर राक्षसी वृत्तीचा जर वध करायचा आहे ना, कंसरूपी वृत्तीचा जर वध करायचा आहे ना आमच्या अंतःकरणातला, तर आम्हाला शस्त्राची गरज नाही, आज शास्त्र पाहिजे. आम्ही जगद्गुरु तुकोबा वाचले पाहिजेत, आम्ही माऊली ज्ञानोबा वाचले पाहिजेत, हिंदवी स्वराज्य संस्थापक राजेश्वर छत्रपती आम्ही वाचले पाहिजेत. ऐका, ज्या वेळेला मनापासून अंतःकरणापासून या महापुरुषांचा आणि संतांचा विचार आम्ही करू ना, त्यावेळेला खऱ्या अर्थानं आमच्यावर देवीची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही. त्यावेळेला देवीची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही. ती देवी प्रत्यक्षात वेगवेगळ्या रूपाने आमच्या अवतीभोवती कार्य करते. आम्हाला ओळख नाही हे दुर्दैव आहे. ती देवी प्रत्यक्षात आमच्या शरीरामध्ये प्रत्येक वेगवेगळ्या शक्तीनुसार कार्य करते, शक्तीप्रमाणे कार्य करते. आम्हाला ओळख नाही, आम्ही तिची ओळख घेत नाही. तीच देवी आमच्या घरामध्ये अनेक रूपाने कार्य करते, आम्हाला तिची ओळख नाही हे दुर्दैव आहे. आम्ही तिची ओळख घेत नाही हे दुर्दैव आहे. ब्रह्मांडामध्ये जडी स्थळी काष्टी पाषाणी सभाई अभ्यंतरी भरून उरलेलं अस्तित्व आहे त्या देवाचं, देवीचं सर्वत्र आहे, कुठे नाही आहे, प्रत्येक ठिकाणी आहे. जे जे निर्माण केलंय ना त्यात निर्माता आहे. समजतंय ना? जे जे निर्माण केलंय त्यात निर्माता आहे, फक्त पाहता आलं पाहिजे. नाथ महाराजांनी गंगा घेतानाच गाढवाला पाजाच्या उद्देशाने घेतली नव्हती. ऐका, नाथ महाराजांनी गंगा आणतानाच गाढवाला पाजण्याच्या उद्देशात आणली नव्हती. ज्या वेळेला ती गंगा हातात असताना, जवळ असताना तडफडणार गाढव ज्या वेळेला बघितलं ना, त्या वेळेला नाथ महाराजांनी विचार केला, या गंगेची गरज खऱ्या अर्थाने इथे आहे. ही जाणीव आमच्या अंतःकरणामध्ये झाली पाहिजे, हे विचार आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाले पाहिजेत. प्रत्येक ठिकाणी आहे ना, प्रत्येक ठिकाणी त्या देवीचं अस्तित्व आहे. काय झालं माहितीये का? एक अर्धा किलोमीटर अंतरावर 2 मठ होते आणि दोन्ही ठिकाणी मठाधिपती होते. अर्धा किलोमीटर अंतरावर असा, इकडे एक आणि तिकडे एक.
समोर अशी सगळं दिसायचं, इकडचा मठ तिकडे दिसायचं, तिकडचा मठ इकडच्यानं दिसायचं. इकडच्या मठावर भरपूर गर्दी असायची, कारण तिथे महाराज चांगले होते, उपदेश चांगला करायचे, मार्गदर्शन चांगला करायचे. आणि गरीब आला तरी त्याच पद्धतीने आणि श्रीमंत आला तरी त्याच पद्धतीने. म्हणजे महाराज ज्याला म्हणतात किंवा साधू ज्याला म्हणतात त्या साधूचे काही गुण त्या ठिकाणी होते. म्हणून गर्दी असायची. लोकांना जिथे प्रचिती येते, जिथे आत्मसाक्षात्कार होतो, जिथे चांगलं ऐकायला मिळते तिथेच लोक जाणार ना, नाही का? चांगलं मार्गदर्शन मिळेल तिथेच लोक जाणार. आता तिकडचा बाबा लागला भाव खायला, आपल्याकडे येत नाही लोक, तिकडं काय एवढी गर्दी? तो त्याच्या शिष्यांना विचारायला लागला, पोराव नक्की आहे काय तिकडं? एवढी गर्दी तिकडे, एवढी लोक तिकडे येतात, आपण जेव्हा जेव्हा पाहतोय तेव्हा तेव्हा कितीतरी लोक तिकडे असतात आणि आपल्याकडे कोणी यायलाच मागत नाही. तेव्हा त्या शिष्याने सांगितलं, ते महाराज चांगले आहेत, असं आहे तसं आहे, ते महाराज चांगला उपदेश करतात, मार्गदर्शन करतात. बरं का? एवढा मोठा झाला काय तो महाराज? एवढा मोठा महाराज आहे काय तो? ठीक आहे, मग एक काम कर, तो महाराज बोलतोय बघा, दुसरा महाराज तो बोलतोय त्याच्या शिष्याला, ही वाटी घेऊन जा आणि त्याला सांग माझ्या महाराजांनी वाटीभर ब्रह्म सांगितलंय. काय? ही वाटी घेऊन जा आणि तो महाराज खूप मोठा झालाय ना, स्वतःला खूप मोठा समजतोय ना, तसा काही विषय नव्हता, पण याच्या मनामध्ये तसा आला. जा म्हणे, माझ्या महाराजाने एक वाटीभर ब्रह्म मागितलंय. बरं का? आणि तो शिष्य आता त्याच महाराजाचा शिष्य असल्यामुळे तसाच असेल ना, बरोबर आहे की नाही? आंब्याला आंबाच येणार ना बाबा, चिको कसा येईल? काय? गेला तो वाटी घेऊन आणि त्या महाराजाला सांगायला लागला, महाराज बाबा, मी त्या मठातून आलोय, तिथे जे बाबा असतात ना त्याचा मी जवळचा शिष्य आहे. मग कशासाठी? आमच्या बाबा आणि आमच्या महाराजांनी वाटीभर ब्रह्म मागितलंय, वाटीभर ब्रह्म मागितलंय. आता तो महाराज विचार करायला लागला की हा वाटीभर ब्रह्म न्यायला आलाय, तर ठीक आहे, हा शिष्य आहे, पण महाराजांनी पाठवलाय तो महाराज तरी किती ज्ञानी आहे, ज्यांनी पाठवलाय तो महाराज तरी किती ज्ञानी आहे. आणि एवढा ज्ञानी महाराज असताना त्याचा शिष्य जर आलेला आहे तर तो शिष्य पण काय पात्रतेचा आहे. आता याला उत्तर तरी काय द्यायचं? उत्तर तरी काय द्यायचं? महाराज अधिक काही बोलले नाही, फक्त सांगितलं, ठीक आहे, मी वाटीभर ब्रह्म देईन तुला, तुझ्या महाराजाला म्हणावं आधी ती वाटी खाली करून दे. काय समजतंय का? तुझ्या महाराजाला म्हणावं आधी ती वाटी खाली करून दे. खाली केली तर काहीतरी ठेवता येईल ना, ती ऑलरेडी भरलेली आहे. हे ते असा उलटा सुलटा करीत बसला. महाराज घे येडवला काय? कुठं काय भरलेली? रिकामी तर आहे. नुसती वाटीच रिकामी नव्हती, त्याचं डोकं पण रिकामं होतं, म्हणून त्याला वाटी रिकामी दिसत होती. ज्याचं डोकं रिकामं आहे ना त्याला अख्खं जग रिकामं दिसतंय. मगाचा विषय आपला, काही मानतात काही नाही मानतात. देव मानणावर आहे का नाही? न मानणारावर आहे. देवाची पूजा करणाऱ्यांचं, देवाचं नामस्मरण करणाऱ्यांचं, देव आहे म्हणणाऱ्यांचं, देवाचं स्तवन करणाऱ्यांची जो देव सेवा करतो ना, देव नाही आहे म्हणणाऱ्याची सुद्धा तोच देव सेवा करतोय, वेगळा नाही. देव हा विषय तुमच्या मान्य आणि न मानण्यावर नाही, बरं का? मग त्याला सांगितलं, दादा, सकाळी उठल्याबरोबर आपण जमिनीला स्पर्श करण्याच्या आधी त्या भूमीला दर्शन घेतो ना रे. भूमीचं दर्शन घेतो की नाही आपण? म्हणजे ती भूमाता आमच्यासाठी देव आहे. पृथ्वी आमच्यासाठी कोण आहे? देव आहे ना, बरोबर आहे की नाही? बाबा, रस्त्यात जात असताना जर कधीतरी नदी आडवी आली तर आपण काय करतो? पाया पडतो ना. गंगा म्हणून पाया पडतो की नाही? मग आप म्हणजे कोण आहे? देव आहे, बरोबर आहे की नाही? सकाळी आमच्या घरामध्ये सगळ्या देवांना अगरबत्ती दाखवून झाली की लगेच तीच अगरबत्ती घेऊन आम्ही बाहेर निघतो. कोणाला दाखवायला बरं? सूर्याला दाखवायला. म्हणजे तेज सुद्धा काय आहे? देव आहे. पृथ्वी देव आहे, आप देव आहे, तेज देव आहे, आकाश तर आमच्यासाठी देवच आहे.
काय समजतंय? आपल्याला जर कोणी विचारलं देव कुठे आहे, तर आपण देव पंचभूतांपैकी कुठे दाखवतो? खाली दाखवतो. देव खाली दाखवतो. त्यावेळेला देव पाण्यात दाखवतो. देव अजून कुठे वेगळ्या ठिकाणी दाखवतोय? बरोबर आहे की नाही बाबा? देव वरती आहे. एवढा कशाला? साधं उदाहरण आहे बघा. दोन महिलांचं भांडण जर झालं, आता महिला मागे बसल्यात, पण असू दे, ऐकायला येतो ना तुम्हाला? माझी भाषा कळते ना, ऐकायला येत आहे ना? बस. महिलांचं भांडण कधी बघितलंय का तुम्ही? आता बरेच दिवस बघायला भेटत नाही, नाही का? पूर्वी म्हणजे नेहमीच, कारण आजच्या गावामधून एकच विहीर, कपडे धुवायला तिथेच, पाणी भरायला तिथेच, नुसता लांबणं लागला तरी. आजी खरं आहे की गोड आहे? खरं आहे ना? कधीतरी एखादीच्या कळशीला धक्का लागला आणि भरलेली कळशी जर पाळती झाली तर तरी भांडण. बरोबर का? त्याच्यानंतर नळ आले, पण अख्ख्या आले म्हणून एकच स्टँड, दादा 4 नळ एक स्टँडला, तिथे पण भांडणं. कशावरून? नंबरवरून, नाही का? आता भांडणांचा काही विषय राहिला नाही, कारण घरोघरी नळ आले. पण तरी महिला दुधाचे ताकावर भागवतातच. दुधाची तहान टाकावर भागवतात. कशा? संध्याकाळच्या वेळेला एकदा रिमोट हातात भेटला त्यांच्या की टीव्ही मध्ये काय पाहता? प्रामाणिकपणे सांगा, भांडणं की चांगलं काही पाहता? भांडणच ना, भानगडीच ना सगळ्या. दुधाची तहान टाकावर भागवतात. आपला विषय असा आहे की ज्या वेळेला दोन महिलांची भांडण होते आणि एखाद्या महिलेचा भांडण करता करता जर दारूगोला संपला, दारूगोला म्हणजे शिव्यांचा स्टॉक तिचा संपला ना, की मग ती बोलते, हो गे कोणाचा खरा ना कोणाचा खोटा पाहणारा. आपला तो विषय होता. बरं आहे का बाबा? बरोबर आहे का? पुरुषांचं पण तसंच आहे ना. एखाद्या वेळी जर जास्त भांडण झाली आणि आता हा जर समजा आता याला थांबवायचंच आहे, मग शेवटी बोलतो, अरे किती अति करतो, वरच्याला सहन तर झालं पाहिजे ना. समजतंय ना? मग त्याला सांगितलं, दादा पृथ्वी म्हणून देव कार्य करतोय, तेज म्हणून देव कार्य करतोय, आप म्हणून देव कार्य करतोय, आकाश म्हणून देव कार्य करतोय, मग वायू म्हणून कोण कार्य करतोय रे दादा? जर वायू म्हणून ही देव कार्य करत असेल ना, तर ऑलरेडी अगोदरच त्या वाटीमध्ये ब्रह्म भरलेला आहे. तुझ्या बाबाला म्हणावं पहिले खाली करून दे, मग मी भरून देतो. हे देवीचं रूप आहे, हे देवाचं रूप आहे. सर्वत्र त्या मायेचं रूप आहे, सर्वत्र त्या देवीचं रूप आहे. ब्रह्मांडामध्ये पिंडात डोळे आहेत पाहण्याची जी शक्ती आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण होते तिला देवी म्हणतात. ती शक्ती. कान आहे ऐकण्याची जी शक्ती निर्माण होते ती देवी आहे. तोंड आहे बोलण्याची जी शक्ती निर्माण होते ती देवी आहे. ऐका, प्रत्येक इंद्रियाला चेतनामयी शक्ती म्हणून प्रत्येक इंद्रियाला जी चेतविते ना, हाताकडून कार्य करून घेणारी, पायाकडून कार्य करून घेणारी, प्रत्येक तत्वाकडून आणि प्रत्येक इंद्रियाकडून चेतनामयी शक्ती म्हणून जी कार्य करते ना, ते देवीचं अस्तित्व आहे. ते देवीचं अस्तित्व आहे. ब्रह्मांडातलं झालं, पिंडातलं झालं. आता अधिक वेळ घेत नाही, आपण पुढे सरकू. बरं का? आमच्या घरामध्ये सुद्धा तीच देवी अनेक रूपाने कार्य करते. अनेक रूपाने ती देवी कार्य करते. बरं का? आमच्या घरात सुद्धा आई म्हणून तीच आहे, बहीण म्हणून तीच आहे, आजी म्हणून तीच आहे, बाई म्हणून तीच आहे, आत्या म्हणून तीच आहे, काकी म्हणून तीच आहे, काकू म्हणून तीच आहे, मावशी म्हणून तीच आहे. अनेक रूपाने कार्य करते तीच देवी, वेगळी नाही आहे. काय ज्या हिंदुस्थानमध्ये आम्ही कार्य करतोय ना, या हिंदुस्थानचं शास्त्र आम्हाला शिकवतंय, यत्र नार्यस्ते पूजन्ते रमन्ते तत्र देवतः. ज्या ठिकाणी महिलांचा सन्मान केला जातो ना, आदर केला जातो ना, त्या ठिकाणी सगळ्या प्रकारच्या देवता रममाण होत असतात. सगळ्या प्रकारच्या देवता रममाण होत असतात. ज्या घरात महिलेचा आदर केला जातो, ज्या घरामध्ये महिलेचा सन्मान केला जातो आणि ज्या घरामध्ये खऱ्या अर्थानं महिलेचा जो अधिकार आहे, जे जगण्याचं स्वतंत्र आहे, ते स्वतंत्र तिला बहाल केलं जातंय, दिलं जातंय ना, त्या घरामध्ये खऱ्या अर्थाने सुख ओसंडून वाहत असतंय, ओसंडून वाहत असतंय. पण ज्या घरामध्ये महिलेला काच असतो ना, आदर केला जात नाही, अनादर केला जातो ना, ज्या ठिकाणी महिलांना पायातली वाहन पायी बरी म्हणून वापरलं जातंय आणि त्या पद्धतीने बघितलं जातंय ना,
करोड रुपयाचा जरी बंगला असेल तरी दादा त्या ठिकाणी समाधानी सुख तुम्हाला कधीच अनुभवायला मिळणार नाही. कारण आमचं शास्त्र सांगताय, येत्र नार्यास्ते पूजन्ते रमन्ते तत्र देवतः. या सृष्टीची